आणि तिथे एक समाधीचं स्थळ आहे आणि बाबाचं जे बसण्याची जागा ती बाबाची जी कुटी आहे त्या कुटीमधलं समाधान खूप वेगळं आहे. हो, तिथं जर आपण आपलं पूर्ण मन लावून आपण बसलो तर तिथं निश्चितच आपल्याला चांगल्या प्रकारे समाधान लाभते. आणि बाबांचासुद्धा आपल्याशी म्हणजे कसं आहे की जिथपर्यंत भक्ताचं आणि संताचं म्हणजे हृदयाशी नातं जुळत नाही, हृदयाशी हृदय जेव्हा जुळत नाही, जुळल्याशिवाय ते तुम्हाला कोणती गोष्ट प्राप्त होत नाही. आणि ती अतिशय महत्त्वाची आहे. ती मला लहानजी बाबांच्या बाबतीमध्ये वारंवार जाणवते. असे अनेक प्रसंग आहे, नोकरीमधले प्रसंग आहे किंवा हेही प्रसंग आहे. कधी आपल्याला जायचं असेल, टाकरखेडला जायचं असेल, कधी आपल्याला उशीर झाला, आज आपल्याला सायंकाळी आरती भेटली पाहिजे लहानजी बाबांची, उशीर झाला बा, तर असं मला असं कधी झालं नाही का बाबा आरती भेटली नाही. भेटून जाते कधी. हो. असे सुद्धा अनेक अनुभव बाबांच्या बाबतीमध्ये आलेले आहे. जेवढं काही आपण सांगाल तेवढं बाबांच्या बाबतीमध्ये कमी आहे असं मला तरी वाटते. तर आता श्री संत लहानूजी महाराज संस्थान टाकरखेडा जे आहे, या संस्थांचे जे विविध उपक्रम आहेत तिथे, हो, जसं अधिक मासामध्ये वगैरे जे काही उपक्रम राबवले गेले, हो, संपूर्ण एका दृष्टिक्षेपात मला काय सांगता येईल? टाकरखेड संस्थांमध्ये आता माझं दर्शनासाठी वारंवार जाणं असते आणि त्या ठिकाणची जी उपक्रम मी पाहतो त्यामध्ये शाश्वत अन्नदान योजना ही जी आहे, जी भैयाजीनं सुरू केली, अतिशय शून्यातून निर्माण केलेली योजना आहे आणि दूरदृष्टी ठेवून भैयाजीनं ही योजना सुरू केलेली आहे. आणि आज ती योजना म्हणजे करोडोच्या याच्यामध्ये गेलेली आहे. करोडो रुपये त्या ठिकाणी आज तो फंड त्या योजनेमध्ये जमा आहे आणि अतिशय सुंदर प्रकारचं नियोजन. आता भैयाजी नाही पण अशोकरावजी पावडे साहेब जे आहे, 27,000च्या वर अन्नदाते आहे. 27,000 अन्नदाते. हां बरोबर. हो, आणि दररोजचे अन्नदाते सुरूच आहे. 100-150 लोक साधारणतः 200 लोक साधारणतः राहत असं मला वाटते रोजचे अन्नदाते. तर अतिशय सुंदर योजना आहे. आणि आता जे एक कार्यक्रम त्यांनी हाती घेतलेलं काम जे आहे, प्रसादालयाचं काम, लहानू प्रसादालयाचं काम जे आहे आणि ते पाहायला अतिशय दर्जेदार काम सुरू आहे त्या ठिकाणचं. म्हणजे असं म्हणा की शेगावच्या धर्तीवर तिथलं ते प्रसादालय तयार होणार आहे. आणि त्यासाठी भक्तांकडून सुद्धा काही देणगी देणं सुरू आहे. आणि मला असं वाटते की जास्तीत जास्त भक्तांनी त्यामध्ये आपला सहभाग द्यावून ते कार्य चांगल्या दर्जाला पूर्ण होईल यासाठी सगळ्यांनी सहकार्य करावं. अतिशय चांगला उपक्रम आहे. त्याच्यानंतर दुसरा उपक्रम मला तिथला अतिशय मनाला भावणारा जो आवडला, तो जे विद्यार्थी आहे, शिकणारे स्पर्धा परीक्षेचे विद्यार्थी आहे, लहानू अभ्यासिकेचा, ती लहानू अभ्यासिकासुद्धा मी त्या ठिकाणी पाहिली. आणि आज त्या ठिकाणी मला अभिमानानं सांगावं असं वाटते, मला संस्थांच्या कार्याबद्दल गौरव वाटतो की त्या ठिकाणचे बरेचसे विद्यार्थी शासकीय सेवेमध्ये निवड झालेले आहे. म्हणजे अतिशय सामान्य कुटुंबातून आलेले ते विद्यार्थी आहे. त्या विद्यार्थी बाहेरच्या ठिकाणी क्लासेस लावून शिक्षण घेऊ शकत नाही. या ठिकाणी त्यांची निवासाची, भोजनाची सर्व व्यवस्था, ग्रंथालयाची व्यवस्था केलेली आहे. मोफत त्यांना ग्रंथसुद्धा उपलब्ध झालेले आहे. आणि विशेष महत्त्वाचं म्हणजे एक शिस्त त्या ठिकाणी आहे. शिस्त आहे. कारण आजच्या घडीला जी गोष्ट महत्त्वाची आहे त्या आध्यात्मिक वातावरणामध्ये ती विद्यार्थी तयार होत आहे, ते संस्कार त्यांच्यावर होत आहे. आणि ही गोष्ट संस्थांना अतिशय त्या गोष्टीचं दखल घेऊन या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत. समाजात माणूस म्हणून कसा वावरावा, शिक्षण तिथे बरोबर आहे. नैतिक मूल्य म्हणजे खरं जीवन शिक्षण जे आहे त्या ठिकाणावरून शिकवल्या जाते. ही फार मोठी उपलब्धी आहे संस्थांची. हे 2 उपक्रम मला आवडले. इतरही त्यांचे उपक्रम आहे. आणि वीज निर्मितीबद्दल सांगा गोशाळेच्या. हां, गोशाळेची जी वीज निर्मिती आहे म्हणजे कोणता प्रकल्प आहे तो, गोबर गॅसचा प्रकल्प जो आहे, गोबर गॅसचा प्रकल्पसुद्धा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये आहे. आणि त्यांची गोशाळा, ते गोशाळेतले मधून जे काही उत्पन्न होते, त्यांचे जे काही प्रॉडक्ट आहे ते प्रॉडक्टसुद्धा अतिशय चांगले आहे. ते प्रॉडक्ट जर आपण वापरले त्याचासुद्धा असंख्य भाविकांना निश्चित फायदा होता. आणि त्याला प्रतिसाद चांगला आहे सर,
किंवा गांडूळ खत प्रकल्प आहे. हां, शेतकऱ्यासाठी म्हणा किंवा आपण आपल्या घरीसुद्धा तो फुलझाडांसाठी वापरू शकतो आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. म्हणजे एकंदरीत संस्थांच्या ज्या उपक्रमांबद्दल किंवा संस्थांच्या कामाबद्दल तिथं येणारा प्रत्येक माणूस हा चांगल्या प्रकारे समाधान व्यक्त करतो. हे वेगळं वातावरण तिथे आहे. हो हो हो, निश्चितच. तर अशा प्रकारचे उपक्रम आहे आणि एक भविष्यामध्ये एक अतिशय विदर्भामध्ये म्हणा की शेगावच्या संस्थांनंतर टाकरखेडा संस्थांची जी प्रगती होत आहे ही 5-10 वर्षामध्ये आपण जर पाहिलं तर हे खूप मोठं या ठिकाणी तीर्थक्षेत्र होईल किंवा तिथं भक्तांची मांदियाळी राहील हे निश्चितचपणे नाकारू शकत नाही कोणी. अशा प्रकारचं काम संस्थांचं सुरू आहे. संस्थांच्या या उपक्रमाला खरोखर माझ्या कुटुंबाच्या आमच्या सर्वांच्या वतीनं माझ्यात भरभरून शुभेच्छा मी व्यक्त करतो. अशीच उत्तरोत्तर प्रगती संस्थांची होत राहो हे सुद्धा मला वाटते. आणि एकंदरीत गोंधाने परिवारावरती संतांचा एक कृपाहस्त आहे. हो, निश्चितच. संतांनी तुमच्या घरी पदस्पर्श झालेला आहे. हो, त्यातीलच तुमचे हे सर्वात धाकटे बंधू. हो, तर यांच्यावर जो प्रसंग आला होता, जो एक प्रसंग आला की प्रत्येक व्यक्ती म्हणत होता की हा आता याला मरण्याशिवाय गत्यंतर नाही. हो, तर एक संत कृपा झाली आणि त्या प्रसंगाची थोडक्यात माहिती सांगा. हो, हा कोणती व्याधी झाली होती यांचं तुम्ही नाव सांगा तुमचं पहिलं. नरेश जगनराव गोंधाने. हे सगळ्यात लहान हा माझा लहान भाऊ नरेश. हा छोटा होता, साधारणतः 7-8 वर्षाचा असेल. आणि काय झालं की याच्या डोक्यामध्ये खूप असे फोड झाले होते आणि ते फोडं वेगळ्या प्रकारचेच फोडं होते आणि असं समजा की ते एक फोड नव्हता, तो पूर्ण डोके भरून पूर्ण असे फोड झाले होते आणि असे छिद्र पूर्ण डोक्याला झाले होते. त्याच्यावर त्याचं डोकं पूर्ण असं जाळी करून टाकलं होतं, पूर्ण जाळीसारखं झालं होतं, असं पच झाला होता. आणि मग त्या पिरियडमध्ये काय झालं की आर्वी परिसरामधील सर्वच डॉक्टरांना दाखवलं किंवा ॲलोपॅथीवाले झाले, होमिओपॅथीवाले झाले किंवा आयुर्वेदवाले झाले, सगळ्यांना दाखवून झालं होतं. बरेच जणाचं म्हणणं पडलं का आता याच्या तब्येतीचं काही खरं नाही आहे. मग गत्यंतर नाही आहे बा, हे अशक्य काम आहे. मग याला महाकाळीला श्रद्धा होतीच आमच्या कुटुंबाची आहे. मग महाकाळीला याला दर्शनाला नेलं होतं आणि महाकाळीला दर्शनाला गेल्यानंतर तिथं एक सुचलं गेलं की चर्चेमधून आमच्या वडिलाला सांगितलं की बा याच्यावर रामबाण उपाय हे आयुर्वेदामध्ये सापडू शकतो, आयुर्वेदामध्ये. तर मग असा आयुर्वेदिक औषध देणारा व्यक्ती कोणता आहे? मग माझ्या वडिलांना सुचलं, म्हणे आमचेच तर मामा आहे म्हणे, परतोडचे यादव नानाजी यादव होते आणि ते अतिशय आयुर्वेदामध्ये ते तज्ज्ञ होते. मग तिथं गेले आणि ते म्हातारेच होते. ते त्यांना सांगितलं, मग त्यांना घरी आणलं चिंचोलीला आणि त्यांनी जेव्हा पाहिलं तर ते म्हणे आपल्यापाशी औषध तर आहे म्हणे, पण जंगलामधून आपल्याला आणावं लागेल. मग त्या वडिलांना त्यांनी जंगलात पाठवलं, ती वनस्पती सांगितली आणि ते औषधाचं त्याचं त्यांनी मलम तयार केला. मलम तयार केल्यानंतर ते त्याच्या डोक्याला पूर्ण असे ते खिपल्या पूर्ण अशा पकडल्या होत्या, त्या पूर्ण घासून टाकायला लावल्या. त्या पूर्ण घासायला लावल्या. आपल्या हे असते ना काढून टाकले, केस काढले आणि ते कवल्याचे हे असते ना खापर करून त्यानं ते घासायला लावले, टिकल्यात काढल्या. आणि तो मलम जेव्हा त्याच्या डोक्याला लावला तर त्याच्या खूप वेदना त्याला होत होत्या, खूप वेदना होत्या त्याचा, खूप तो रडायचा. आणि पहा, एका 2-3 लेपामध्ये त्याचं पूर्ण ते दुःख जे होतं सगळं नाहीसं झालं. म्हणजे हा एक प्रकारची संत कृपाच आहे ना. संत कृपा आहे. ते तिथं जाशीन आणि तिथून ते सुचवाशीन, म्हणजे संतच असतात. बरोबर प्रसंग आला, बरोबर कुठून कनेक्शन राहते. हो, कसे संकेत आंतरजालच आहे, कसे संकेत देतात. हो, निश्चितच. तर म्हणून आमच्या कुटुंबावर संतांची कृपा आहेच आणि त्यांच्या कृपेमुळंच कोणतेही जरी प्रसंग आले, काही दुःखाचे येऊ किंवा कोणतेही प्रसंग आले तर त्याचं निवारण मात्र निश्चितच संतांच्या कृपेनंच होऊ शकते. त्यासाठी तुम्ही तुमच्या वडिलांची भक्ती होती, हो, बाबाजीची भक्ती होती लहान भाऊ. हो, तुम्ही 4ही भाऊ कोणत्या पेशामध्ये होते? तुमच्याबद्दल सांगितलं. हो, हेही महत्त्वाचं आहे. ही कृपाच आहे, ही कृपा आहे.
आता पहा, आमच्या कुटुंबामध्ये आता आम्ही 4 भाऊ, आम्ही सख्खे 4 भाऊ. आमचे चुलत भाऊ पुन्हा माझ्या मोठ्या वडिलाला 3 मुलं होते आणि मधवे वडील होते, त्यांना 1 होता. आणि हे सर्व संतांच्या कृपेमध्ये पहा कसं घडलं. आम्ही 4ही भाऊ नोकरीवर लागलो. मधव्या काकाला आमच्या एकच मुलगा होता, वासुदेवरावसुद्धा सर्व्हिसवर लागले. त्याच्यानंतर मोठ्यांना 3 मुलं होते, त्यापैकी अनिल सर्व्हिसवर लागला. म्हणजे एका कुटुंबातील एवढे 6 ते 7 जण आम्ही नोकरीवर लागलो. ही सर्व संतांची कृपा आहे. हे जे कार्य आपल्या कुटुंबाच्या मधून जे घडलं असेल किंवा त्याचं हे फलित होतं. जीवनाचा उद्धार संत कृपेमुळे झालेला आहे. ते म्हणते की नाही, संत कृपा झाली इमारत फळा आली, अशा प्रकारचं हे झालेलं आहे. आणि हा नरेश हा चिंचोलीला गावच्या हायस्कूलमध्ये आहे. गावामध्ये जे हायस्कूल आहे तिथे नरेश जॉब करतो. मोठे भाऊ महाबीजमध्ये होते, ते सुद्धा आता सेवानिवृत्त झाले. त्यांना 2 मुलं आहे, दोन्ही मुलं डॉक्टर आहे. सुना डॉक्टरीन आहे. त्याच्यानंतर एक भाऊ STमध्ये होते, ते सुद्धा सेवानिवृत्त झाले. वासुदेवराव आहे, त्यांची नोकरी सुरू आहे. दुसरे चुलत भाऊ अनिलराव आहे, ते सुद्धा सेवानिवृत्त झालेले आहे. एक म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारे सर्वांची सेवा अतिशय चांगल्या प्रकारे झालेली आहे. कारण शक्य झालं संत कृपेमुळं. आणि हे जे ह्या ज्या काही गोष्टी आहे, ह्या जो आपण वसा घेतला, ह्या आपल्या कुटुंबाकडून. का आपण जी नोकरी करतो किंवा आपण जो पेशा करतो हा इमानदारीनं करायचा. हो, कारण यामध्ये आपल्याला आपलं जे कर्म आहे, हे कर्म शेवटी अतिशय महत्त्वाचं असते. हो, आणि शेवटी तर मला एकच असं वाटते की जीवनाचा जो खरा सार आहे, आपलं जीवन जर यशस्वी करायचं असेल, ह्या जीवनाचा हा भवसागर जर आपल्याला तरून जायचा असेल, तर त्यासाठी संत संग अतिशय महत्त्वाचा आहे. सत्संग महत्त्वाचा आहे. संतकृपा महत्त्वाची आहे. आणि जेथपर्यंत